आज मी तुम्हाला झटपट असं टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे किंवा तुम्ही त्याला भाजीसुद्धा सुक्की म्हणू शकता। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। अर्धी पळी तेल घालायचं आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा मोहरी, एकदम बारीक आहे, 1 चमचा जिरं, त्यात टाकायचे थोडीशी एकदम हिंग पावडर, कढीपत्ता, त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा। कांदा चांगला भाजून घ्यायचा। मस्त असं परतून घेतलेला आहे। 7 मी घेतलेल्या त्या लसणाच्या पाकळ्या आणि त्यांना मी कुटून घेतलेलं आहे। कापून टाकलं तरी पण चालते, परतून घेते। एक हिरवी मिरची मशी लांबडी कापून घेतलेली आहे, कमी तिखटवाली, थोडीशी तिखटवाली टाकली तरी पण चालेल। आता ह्याला मी 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम करायचा बारीक। त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, हलवून घ्यायचं। 1 चमचा कांदा लसूण मसाला, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, ह्या चमच्याच्या मापाने घेतल्या भरून। आणि जी मिरची टाकली होती ना ती पोपटी कलरची, कमी तिखटवाली मिरची आहे। तिखटवाली जरी टाकली तरी पण चालू शकतं। चवीप्रमाणे मीठ, परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरे धने पावडर 1.5 चमचा, चमच्याच्या मापाने। गरम मसाला जरी टाकला तरी चालेल, जर मिरची पावडर वापरत असाल तर। टोमॅटो टाकायचे, अर्धा किलो आहे का, त्याचं जेवढं बी निघेल तेवढं मी काढून घेतलेलं आहे। मिक्स करून घेते। मस्त असं बघा, मी फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। एक जागी करणार आहे, गॅस करणार आहे बारीक। एक 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। झाकण काढून घेऊया। झाकण असं ठेवायचं की सॉफ्ट होते, जर कडक असले तर असं, त्यासाठी झाकण ठेवायचं। त्याला थोडंसं असं गॅस मिडियम आहे, थोडंसं आपण असं हे करून घ्यायचं, म्हणजे हे जे तुकडे तुकडे आहेत का नाही ते नरम होतील बघा। जरा जरी आपण केलं का ना तर हे एकदम सॉफ्ट होतात। गॅस मिडियमच आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया। जास्त बारीक नाही टाकायचं, असं मोठं मोठं टाकायचं। नाही टाकलं तरी पण चालते बरं का। ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धं बारीक आणि अर्धं मोठं असं टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडंसं साखर टाकायची। साखरच्या जागी तुम्ही गूळ जरी वापरला तरी चालेल। मिक्स करून घेते। आता हे काय करायचं माहिती आहे का, आपल्याला थोड्या थोड्या वेळाने एक 5 ते 7 मिनिट फक्त बारीक गॅसवर नाही तर मिडियम गॅसवर थोडा वेळ आता मी काय करणार आहे, झाकण ठेवणार आहे। कारण की जी शेंगदाणे टाकले, शेंगदाण्याचं कूट जे मोठं मोठं जे टाकलेलं आहे ना ते पण थोडंसं त्याच्यामध्ये सॉफ्ट होईल। कच्च्या टोमॅटोची चटणी, कच्च्या टोमॅटोची भाजी, खूप सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत। 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। 5 मिनिटं झाकून ठेवलं तर झाकण काढून घेऊया। बघा मस्त असे झालेले आहे। कापताना त्याचं बी काढायचं, जेवढं होता होईल एवढं, जेवढं निघेल तेवढं तरी काढायचं। वरून आता थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। मिक्स करून घेते। तुम्ही कशी बनवता मला कमेंट करून सांगा। खूप रेसिपी टाकल्यात बरं का मी टोमॅटोच्या वेगवेगळ्या पद्धतीनं। आता हे अशा पद्धतीने एकदा करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।